मंत्र, हे शब्द, ह्या संकल्पना आपल्याला, आपल्या संस्कृतीला नवीन नाही. समजा ह्या दोन्ही संकल्पना आजच्या 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर अचानक खऱ्या ठरल्या तर 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 उठला रस्ता उठली वळण बसला अंधार. तू आता शांत पडून राहा, तुला काही होणार नाही. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. कसल्या भिंती कसलं घरट बसला हा संसार. कापना वारा बेभान सारखा खाली थैमान. ढकण्याच्या या वाटावरती दैवाचे बिवार. झालं बंद आता जेव्हा कसला आधार. बाळा रे, तू का गेला होतास त्या झाडाखाली? अहो बाबा, अहो ते सर होते तिकडे, नाही का ते फाशी घेऊन मेले? अहो मी आधी गेलो होतो ना, तेव्हा सर मेले होते. मी घाबरून पळून आलो. त्याने स्वप्नात येऊन सांगितलं की तुझे जांभूळ इथेच पडलेत, तुला खायचे आहेत ना. मला जांभूळ खायला बोलवलं होतं त्यांनी. भूत लागलं होतं मास्तरचं. आमोशाला मास्तर घेऊन गेला असता. मोडून गेल्या जुनाट वाटा. आबो घाटा झाला जी. मोडून गेल्या जुनाट वाटा. आबो घाटा झाला जी. A will in the mix. मी उतारा करून देतो, त्याला घेऊन जा आणि झाडाखाली ठेवा. जांभूळ पिकला झाडाखाली कुणाच्या वाटेची. जांभूळ पिकला झाडाखाली कुणाच्या वाटेची. जांभूळ पिकल्या झाडाखाली. काही वर्षापूर्वी या गावात एक तांत्रिक राहत होता. काळ्या विद्येचा असा साधक की त्याच्या एका मंत्रानं शेकडो स्त्रिया त्याच्या वशीकरणाचा शिकार व्हायच्या. त्याच्याकडे पाहणाऱ्यांच्या डोळ्यात स्वतःचं अस्तित्व हरवून जायचं आणि त्याच्या सावलीवर पाय पडणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण मानलं जायचं. वाट्टेल त्याला वशमध्ये करणाऱ्या या तांत्रिकाला गावातल्या एका अशा स्त्रीवर प्रेम झालं जिच्यावर त्याची काळी विद्या
पूर्णपणे निकामी ठरली. एका अमावस्येच्या मध्यरात्री तिला मिळवण्यासाठी त्यानं त्याच्या काळ्या विद्येतील सर्वात कठीण व घातक वशीकरणाचा विधी सुरू केला. पण मंत्र पूर्ण होण्याआधीच त्या विधीनं त्याचा जीव घेतला. शरीर मरून गेलं, पण मंत्र नाही. असं म्हणतात, अपूर्ण राहिलेला तो विधी आजही संपलेला नाही. दर अमावस्येला त्याचा आत्मा त्याच स्त्रीचा शोध घेत गावभर फिरतो, हाका मारतो. गावातले म्हातारे सांगतात, त्या हाकेला जर कुणी उत्तर दिलं तर दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती कुठेही दिसत नाही. आज अमावस्या आहे आणि तो पुन्हा एकदा तिचं नाव घेतोय. Well in the mix. उघडी माझी चांगली ग जा
गोष्ट आहे त्या थरारक रात्रीची. मी रात